गत मात्र आपल्याला बघायला मिळाली। पहिला उपांत्य फेरीचा सामना गली बॉयज या संघाने मात्र शिवरायांच्या मावळ्यांसारखी लढत दिली, मात्र शेवटच्या क्षणाला त्यांचे मावळे आउट झाले। म्हणजे सनी आपण बघितलं वैयक्तिक 9 चेंडूमध्ये तब्बल 50 धावांचा पहिल्या पर्वात विक्रम, आणि हा विक्रम मात्र नोंद केला जाणार आहे सनी यांच्या नावावरचा। खरं तर या टुर्नामेंटमध्ये सनी यांचे वैयक्तिक 20 षटकार आहेत। खरंच कौतुक करावं लागेल या फलंदाजाचं। चला लगेच उपांत्य फेरीचा सामना सुरू करायचा आहे। हॅलो, पहिलं षटक हाताळताना आपण बघतोय तो मात्र लाला, आणि लाला याला संधी मात्र शेवटच्या उपांत्य फेरीत दिले। नक्कीच पहिली सेमीफायनल झाली आणि तदनंतरची दुसरी सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते, आणि मात्र दोन्ही संघांना एक आनंदाची बातमी आहे। दिलीप मारुती चौगुले यांच्याकडनं या मॅचला हिरो ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे, तो म्हणजे तब्बल 3000 रुपये, आणि रोख देखील इथे आलेले आहेत। या वाथे चौगुले साहेबांचं देखील कौतुक करावं लागेल। उपांत्य फेरीत 3000चा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, आणि प्रत्येक षटकाराला मात्र 100 रुपये देखील दिले जाणार आहेत। नक्कीच कुठेतरी खेळाडूंना आज चांगल्याच पारितोषिकांचा वैयक्तिक मान मिळवता येणार आहे। सेमीफायनलची महत्वाची मॅच मात्र आपल्या भेटीसाठी येताना पाहायला मिळते। एक संघ तर फायनलच्या लढतीमध्ये गेला प्रभात, पण आता मात्र या दोन संघांमधून कोणता संघ मात्र फायनलच्या लढतीमध्ये जाईल। विघ्नहर्ता आणि 09 पॅकर या संघाचा सामना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। चला मॅचला सुरुवात करायची आहे। सलामीची जोडी दाखल झाली आहे। तर गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय गोलंदाज। खरं तर गोलंदाजासाठी आलाय लाला, लाला टांगेवाला, आपण लहानपणी गाणं ऐकलेलं। तर सन्मान केला जातोय। उपस्थित सन्माननीय कृष्णकांत शिंदेजी यांना सन्मानित करतील आपल्या आयोजन समितीतील नितीन जाधव। आज मात्र आपण नक्कीच कृष्णकांत सर आपण दाखल झालात, त्याबद्दल हा सन्मान आपला मात्र यथोचित सन्मान। ही मायेची उबदार शाल, ही गोड भेट वस्तू अर्थातच आमच्या क्रीडा नगरीमध्ये आपण मात्र उपस्थित झाला, त्याबद्दलचं हे सन्मान चिन्ह जेव्हा केव्हा पाहाल तेव्हा आठवण येईल की या क्रीडा नगरीमध्ये मी देखील दाखल झालो होतो। आणि त्याचबरोबर हे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपला मात्र यथोचित सन्मान केला जातोय। त्याचबरोबर संकेतदादा वळीकर यांचा देखील इथे सत्कार करणार आहे, आणि पिंटे यांना मी विनंती करतोय संकेतदादाचा देखील इथे सत्कार करायचा आहे। खरोखर आज आपल्याला लाभलेले मान्यवर संकेतदादा व शिंदेदादा, खरोखर वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल धन्यवाद। त्याचबरोबर उपशाखा प्रमुख लिव्हिंग यांचा देखील इथे सत्कार समारंभ होणार आहे, आणि पिंटे यांना मी विनंती करतोय त्यांचा देखील इथे सत्कार करायचा आहे। लिव्हिंग दादाचा देखील सत्कार करायचा आहे। धन्यवाद साहेब, आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल खरोखर धन्यवाद। चला मॅच कडे वळूया। मॅचचं समीकरण आपण पाहतोय 4 रन झालेत, 3 बॉल 4 दरम्यानचा एक चांगला बॉल, डॉट बॉल पाहायला मिळतोय। चार बॉल आणि 4 रन शेवटचा बॉल असणार आहे। 4 बॉल रन झाले 4, शेवटचा बॉल या क्षणाला आपल्याला पाहायला मिळतोय।
प्रत्येक षटकाराला मात्र पारितोषिक 100 रुपयांचं. अर्थातच आपण जर पाहिलं तर दीपक दादा चौगुले यांच्या वतीने हे पारितोषिक आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचला देखील या मॅचच्या पुरस्कृत केलं जाणार, ते म्हणजे 3000 रुपयांचं कॅश प्राइज देऊन. त्यासाठी अतिशय महत्वाची मॅच आपल्याला ही पाहायला मिळते. दुसरी सेमीफायनलची लढत या क्षणाला आपल्यासाठी. खोलवर टप्प्याचा बॉल तिथे मात्र एक चांगला डिलिव्हर केला जातोय. ओव्हर समाप्ती झाली. 1 ओव्हर आणि धावसंख्या जर आपण पाहिलीत तर 4 या अंकावरती मात्र 5 या अंकावरती स्थिरावली आहे. चालू सामना 09 पॅकर विरुद्ध विघ्नहर्ता स्पोर्ट्स या दोन संघांच्या वतीने हे आणखी एक नवीन सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. यातून मात्र ठरणार आहे कोणता संघ फायनलच्या लढतीमध्ये जाईल. प्रभात हा संघ तर जाऊन दाखल झाला, पण आता मात्र कोणता संघ दाखल होईल. हॅलो, अदनान गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. चला थोडं स्पीडअप करायचंय. हो हो, चांगला बॉल, क्या बात आहे अदनान. काय बॉलिंग ऍक्शन पाहायला मिळते. एक चांगला फेर डिलिव्हर केलाय अदनान यांनी. कमी धावांमध्ये रोखता येते का यासाठी मात्र या गोलंदाजांची हे प्रयत्न आपण आता पाहतोय. प्रत्येकाला मात्र फायनलच्या लढतीमध्ये जायचंय. खोलवर टप्प्याचा बॉल तिथे कव्हर्सला ड्राईव्ह केलाय आणि जबरदस्त मात्र नॉट आउटचा इशारा येतोय. टॅप स्ट्रोक खेळलेत. रन मात्र एक पुढे जाईल. चला लगेच डिसिजन कळवायचं आहे कमिटी मेंबर्स आणि थर्ड अंपायर. कारण उपांत्य फेरीत आणि फायनलमध्ये मात्र एक रिव्ह्यू असणार आहे याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. आणि त्याच रिव्ह्यूचा वापर करत असताना आपण बघतोय विघ्नहर्ता संघ.
रिव्ह्यू मात्र गमावला जातोय. चला डिसिजन आहे 1 रन. विघ्नहर्ता संघाने रिव्ह्यू मात्र घेतलेला. त्यांना वाटलं कॅच आउट आहे, मात्र बॉल टॅप होता आणि रिव्ह्यू लॉस झालेला आहे. क्या बात आहे. आणि यानंतर पंचांनी घेतलेला निर्णय तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. विघ्नहर्ता संघाला मात्र एक रिव्ह्यू मिळालेला, तो मात्र रिव्ह्यू गमावलाय. आता मात्र मॅच कडे परत वळूया. पहिलं षटक संपलं आणि दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावा झाल्यात त्या मात्र फक्त 6. नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र हवेत फायर केलाय, चान्स बनलाय. येस, विकेट. आणि सलामीचा पहिला विकेट मात्र माघारी जाताना पाहायला मिळतोय. कॅच आउट स्वरूपामध्ये हा विकेट मात्र तिकडे लॉंग ऑफला कॅच घेताना पाहायला मिळाला. कशा प्रकारे आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहतोय 09 पॅकर संघाचा सलामीचा बॅटर दीपक मात्र माघारी गेले. चला बॅटर लवकर पाठवायचंय. चला बॅटर लवकर या. त्याचबरोबर रुपेश दादा गाग यांचं देखील सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब तर्फे इथे हार्दिक हार्दिक स्वागत होते. चला वळूया मॅच कडे. पहिला विकेट आलाय नवीन बॅटर मात्र. ओहो क्या बात आहे. बोल्ड आउट केलाय. दांडीगुल होते रियाजची. रियाजची देखील खेळी मात्र संपुष्टात आली आहे. आज सकाळच्या सत्रामध्ये रियाजने मात्र नक्कीच चांगली कामगिरी केली, पण या क्षणाला मात्र महत्वाच्या मॅच मध्ये रियाज मात्र आपल्या संघासाठी काही मात्र धावगणित पुढे घेऊन जाऊ शकला नाही. विकेट आलाय. त्याचबरोबर उपशाखा प्रमुख मंगेश दादा पोद्दार यांचं देखील आगमन झालंय. मी श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब तर्फे त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. धावा झाल्यात त्या मात्र 6. नवीन बॅटर रोशन मैदानात दाखल झालाय. ओहो पुन्हा एकदा एक जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. क्या बात आहे. काय बॉलिंग ऍक्शन पाहायला मिळते. जबरदस्त बॉलिंग होते. सलगचे 4 बॉल आणि धावसंख्या जर आपण पाहिली 6 या अंकावरती स्थिरावलेली धावसंख्या. चला टीम मीटिंग जास्त घेऊ नका, बराच वेळ झालाय. टीम मीटिंग करू नका. अगोदरच आपल्याला बरा वेळ झालाय. टीम मीटिंग करू नका. आज आपण पाहतोय प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. अर्थातच दीपक दादा चौगुले आणि मॅन ऑफ द मॅचला देखील या 3000 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. त्याचबरोबर शिवराज प्रतिष्ठान संस्थापक दिलीप चौगुले, अध्यक्ष सुरेश थोरावडे, कार्याध्यक्ष विजय चव्हाण, अजय नारकर, कार्यालय प्रमुख गणेश पवार यांच्याकडून मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जाणार आहे. हो क्या बात है. आसमानी हल्ला, हवाई हल्ला आपल्याला बघायला मिळाला. बॉल जातोय थेट वावराच्या बाहेर. षटकार आलाय आणि 100 रुपयांचं कॅश प्राइज मात्र याला मिळणार आहे. अर्थातच खरोखर शिवराज प्रतिष्ठान संस्थापक दिलीप चौगुले, अध्यक्ष सुरेश थोरावडे, कार्याध्यक्ष विजय चव्हाण, अजय नारकर, कार्यालय प्रमुख गणेश पवार यांच्याकडनं मात्र मॅन ऑफ द मॅचचा 3000चा पुरस्कार दिला जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं देखील पारितोषिक असणार आहे. क्या बात आहे. अनोखं आगळं वेगळं पारितोषिक मात्र दिलीप चौगुले यांच्या मार्फत आलेला आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 12 या अंकावरती जाऊन पोहोचली. एका षटकाराने का होईना धावसंख्या बदलली आहे, पण व्हाईट बॉलचा कॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. स्ट्राईकचा बॅटर आपण जर पाहिला तर राजन केतनला आपण पाहतोय. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा. क्या बात आहे. जबरदस्त मात्र हल्ला केलाय. षटकाराची गरज आहे आणि त्या षटकाराची मात्र इथे पुनरावृत्ती होते. हा पुन्हा एकदा ठरतोय 100 रुपयाचा मानकरी. अर्थातच दीपक दादा चौगुले यांच्या वतीने हे पारितोषिक त्याला मात्र पुन्हा एकदा जाणार आहे. शेवटचा बॉल या ओव्हरचा. सिंगल घेतलाय. सिंगल रन आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ समाप्ती झालाय. रन झाले ते 20.
बघा लक्षात ठेवा, कोणताही खेळाडू कोणत्याही डिसिजन साठी जर आतमध्ये आर्ग्युमेंट करण्यासाठी येताना जर आपल्याला पाहायला मिळाला तर आयोजन समितीच्या वतीने कोणत्याही तुम्हाला सूचना तेव्हा दिल्या जाणार नाही आणि तुमचे वजा 2 रन केले जातील, -2 रन असतील, याची नोंद असावी दोन्ही संघाला. तीन ओव्हर आणि 20 रन झालेत. इथे मात्र पुन्हा एकदा हल्ला चढवलाय. काय जबरदस्त प्रहारी फटका पाहायला मिळतोय. काय बॉल मात्र पाठवलाय बाउंड्रीच्या बाहेर. षटकार आलाय. 3 षटकाराचा मानकरी, 300 रुपयांचा पारितोषिकाचा मानकरी हा बॅटर पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, तिकडे चान्स फेकी केलाय पण सुखरूप आहे. सिंगल रन. 2 बॉल आणि 27. विनंती असेल कुशल लल्ला आपण स्टेजवर यायचंय. कुशल मिसफिट या कंपनीचा ओनर आणि कुशल यांना विनंती करतोय स्थानपन्न व्हायचंय. खरोखर कुशल यांनी या टुर्नामेंट मध्ये अनोखं पारितोषिक जाहीर केलंय. जो कोणी खेळाडू मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरेल त्याला मात्र पूर्ण गणवेश, कॅप पासनं शूज पर्यंत सर्व काही फ्री दिलं जाणार आहे बक्षीस म्हणून. खरं तर कौशल्य आणि कुशल यांचं खरोखर कौतुक करावं लागेल. नो बॉलचा इशारा आलाय. 28 रन झालेत. शेवटचे 3 बॉल उर्वरित या इनिंगचे बाकी आहेत. फुलटॉस बॉल चांगला मात्र ड्राईव्ह केलाय, तिकडे लॉंग ऑफला जातोय. सिंगल 1 रन येतोय. शेवटचे 2 बॉल मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र दांडी गुल केली. बोल्ड आउट झालाय. षटकाराचा मानकरी ज्याने 3 षटकार आखले होते त्याला मात्र आता कुठेतरी थांबवलं गेले. 4 बॉल झालेत. रन झाले 29. शेवटचा बॉल असेल. क्या बात है. आता मात्र कुशल शाह यांनी मात्र सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब साठी एक आगळं वेगळं गिफ्ट आणले. खरोखर टाळ्या झाल्या पाहिजेत कुशल साठी. क्या बात है. बॅट, शूज आणि पूर्ण किट देखील त्यांनी आमच्या या मंडळाला डोनेशन दिलंय. धन्यवाद कुशल दादा. आता मात्र बॉल आहे हवेत. काय होतंय? झेलबाद आणि फटका फसला. कमी धावामध्ये रोखले. अर्थातच तसं पाहता ते 3 षटकार जर आले नसते ना आशुतोषजी तर आणखीच कमी धावा होत्या, पण त्या 3 षटकाराने मात्र कुठेतरी एक संख्या तरी तयार केली आहे. 4 ओव्हर मध्ये मात्र टार्गेट आहे 30 धावांचा. 4 ओव्हर 30 धावांचा टार्गेट. खरं तर मित्रांनो उपांत्य फेरीचा सामना आहे आणि उपांत्य फेरीचा सामना म्हणजे रंगतदार होणार. आपण बघितला पहिला उपांत्य फेरीचा सामना धडाकेबाज झाला, मात्र दुसऱ्या उपांत्य फेरीत आपण बघतोय विघ्नहर्ता क्रीडा मंडळ विरुद्ध 9 पॅकर्स. आता मात्र विघ्नहर्ता क्रीडा मंडळाला 30 धावांची गरज आहे विजयासाठी. त्याचबरोबर 9 पॅकर्स या संघाला विनंती करतोय लगेच क्षेत्ररक्षण लावून सज्ज व्हायचं आहे. चला डीजे. चला बॅटिंग टीम आली आहे. फिल्डिंग लावून घ्या लवकर, आपल्याला वेळेचं बंधन आहे. अर्थातच आपण पाहतोय कुशल दादा अर्थातच मिसफिल्ड यांच्या वतीने जे आपल्याला आज त्यांनी सौजन्य म्हणून ज्या काही एक्सेसरीज दिल्या आहेत स्पोर्ट्सच्या, आपण बॅट पाहतोय, शूज पाहतोय आणि इतर काही एक्सेसरीज आहेत त्या सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब असलेल्या टुर्नामेंटसाठी त्यांच्या मंडळानं दिले आणि त्यांच्याकडनं मॅन ऑफ द सिरीजचा जो खेळाडू असणार आहे त्याला मात्र तो संपूर्ण पुरस्कार मात्र दिला जाणार आहे. नक्कीच धन्यवाद कुशल दादा, आपण मात्र अशा प्रकारे खेळाडूंना मात्र कुठेतरी सहकार्य करताय. तर मॅचला सुरुवात होते. सलामीवीर जोडी दाखल झाली. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि गोलंदाज सज्ज होते. डोक्यावरती मुंबई इंडियन्स कॅप परिधान केली आहे. होते मॅचला सुरुवात.
पहिलाच बॉल, नो बॉलने सुरुवात. कमी धावांचा पाठलाग आहे, मॅच बनेल काय गोलंदाजांना. इम्रान यांच्या 3 षटकाराला दर्शन ब्रदर्स यांच्याकडनं तब्बल 555 पारितोषिक आलंय. नक्कीच आज आपण अनेक पारितोषिक पाहिली अनेकांशी. इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, रन कंप्लीट होतोय. जबरदस्त सामने आजच्या दिवसामधील देखील आपल्याला पाहायला मिळालेत. 2 दिवसांच्या कालावधीमधील क्रीडा स्पर्धा बघता क्षणी आता मात्र क्वचितच काही मॅच मात्र पाहायला मिळत आहेत. जर आपण पाहिलं तर सेमी फायनलची एक मॅच आणि फायनलची मॅच सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने आयोजित संपूर्ण ही क्रीडा स्पर्धा. आणि त्या क्रीडा स्पर्धेमधील तब्बल प्रथम पारितोषिकाचं पारितोषिक 50,000, द्वितीय पारितोषिकाचा जर आपण रकमेचा विचार केला तर 25,000. फुलटॉस बॉल तिकडे मात्र टॅप केलाय, लॉंग ऑफला बॉल जातोय. 1 रन पूर्ण, सेकंडचा कॉल. बघता क्षणी 2 रन देखील पूर्ण होतील. 3 बॉल आणि रन झालेत 4. 3 बॉल मध्ये 4 रन आलेत. 2 बॉल आणि 4 रन, 2 बॉल आणि 4 रन झालेत. चांगला ड्राईव्ह केला तिकडे. 1 रन तर बनेल, 1 रन मात्र पूर्ण होतोय. 3 बॉल 5 रन झालेत. चला आता मात्र आलेल्या मान्यवरांचा इथे सत्कार केला जाणार आहे. पहिले आपल्याला लाभलेले मान्यवर अरुण गांगण यांना विनंती करतोय वरती यायचे. अरुण गांगण दादा, खरं तर मी अरुण गांगर दादांना विनंती करतोय. आज आलेले कुशल शहा आणि मित्र परिवार यांचा मात्र इथे सत्कार केला जातोय. टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं पाहिजे. कुशल शहा आणि मित्र परिवार यांचा सत्कार केला जातोय अरुण गांगण यांच्या हस्ते. खरं तर वरळीतील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जाणारा कुशल शहा आज मात्र मान्यवरांच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळतोय. आणि नेहमीच आपण बघत असतो वरळीत असंख्य क्रिकेट टुर्नामेंट कुशल शहा देखील खेळवले जातात आणि कुशल शहाचं देखील कौतुक करावं लागेल. वरळीतील असंख्य टीम मध्ये नावाजलेल्या टीम मध्ये खेळणारा हा मात्र कुशल शहा, याचा मात्र सुंदर सत्कार मात्र मैदानात होतोय. धन्यवाद कुशल दादा. त्याचबरोबर अजून एक सत्कार इथे घेतला जाणार आहे. रुपेश दादा गाग यांचा मात्र सत्कार सुनील देवनुल यांच्या हस्ते होणार आहे. रुपेश गाग यांचा देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे आहे. सुनील देवनुल यांना विनंती करतोय रुपेश दादा यांचा देखील सत्कार करायचा आहे. 1 ओव्हर 8 रन झाले. चला टीम मीटिंग जास्त करू नका, मॅच त्वरित चालू करायची आहे. सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय व्यासपीठावरती. चला मॅच कडे वळूया. 1 ओव्हर रन झालेत 8. नवीन गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. बॉलर नाव काय वा तुमचं? दर्शन ब्रदर यांच्याकडनं मात्र 3 षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक इम्रान यांच्यासाठी आलंय. इथे मात्र बॉल हवेमध्ये उडवला होता पण 1 बाउन्स, एक सिंगल रन येतोय. त्याचबरोबर मंगेश दादा यांचा देखील इथे सत्कार केला जातोय आकाश यांच्या हस्ते. खरोखर टाळ्यांच्या गजरात मंगेश पोद्दार यांचं देखील स्वागत करायचं आहे. बॉलर नाव सांगा. गोलंदाज बॉलर नेम हो. दरम्यानचा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कमी धावांच्या मॅचला मात्र बरीच फाईट करावी लागणार आहे. सहजासहजी मात्र मॅच सोडणार नाहीये. 09 पॅकरचा संघ, विघ्नहर्ता स्पोर्ट्स वरईचा संघ हा मात्र एक बलाढ्य संघ म्हणून कालच्या दिवसापासून त्याची सुरुवात आपण पाहिली आहे. ओहो, पुन्हा एकदा जबरदस्त फेअर डिलिव्हर होतोय. कमी धावांच्या मॅचला कुठेतरी कंट्रोल होतय का? 2 बॉल 3 बॉल झालेत. 3 बॉल आणि 9 रन. मॅच इंटरेस्टिंग होते.
आणि इथे मात्र हवाई हल्ला केलाय, हवाई सफर, हवाई यात्रा आणि षटकार. 6 रन आलेत. धावसंख्या मात्र 15 वरती जाऊन पोहोचली. आता मात्र अजूनही 15 धावांचा पाठलाग करायचा आहे. शेवटचा बॉल असणारे या ओव्हरचा. खरं तर असंख्य वर्लीकर मात्र महाअंतिम सामना बघण्यात इंटरेस्ट दाखवतोय आणि थोड्याच वेळात मात्र महाअंतिम सामना इथे सुरू होणार आहे. चालू असलेला सामना, उपांत्य फेरीचा सामना. काय स्ट्रोक पाहायला मिळतोय, जबरदस्त आत्मविश्वासी फटका, उंची 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 आणि त्या उंची सोबत लांबी देखील तितकीच पाहायला मिळाली. आलाय गगनचुंबी षटकार. 6 21 रन. कुठेतरी डॉट बॉलची सांगता होता होता आपल्याला पाहायला मिळाली. पण जर आपण पाहिलं ना, मॅचला कव्हर होतंय की काय या गोष्टी जर इथे पाहायला मिळत असता, या असलेल्या खेळाडूने मात्र चेतनने जबरदस्त बॅटिंग केली आहे. दरम्यानचा बॉल, व्हाईट बॉल आणि धावसंख्येमध्ये आणखी एक भर होते. तर फायनलच्या लढतीमध्ये जाऊन पोहोचणारा संघ काही क्षणात मात्र ते चित्र फटका फसलाय आणि विकेट मात्र येते. माघारी जातील. इम्रानची विकेट येते. कॅच आउट झालं. स्क्रीनवर आपण पाहतोय रिप्लेच्या माध्यमातून. अवघ्या आता मात्र 8 धावांची गरज आहे. सागर मात्र मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. सर्व क्रीडा रसिकांना आनंदाची बातमी आहे. दीपक चौगुले यांच्याकडनं मात्र या मॅचला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. तब्बल 3000 रुपये रोख रक्कम पारितोषिक असणार आहे. क्या बात आहे. काय पारितोषिक आहे या मॅच साठी. मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा शिलेदार, विजयाचा शिलेदार आणि कोण असेल ज्याला पुरस्कृत करून ज्याच्या खिशामध्ये मात्र 3000 रुपयांचा भर रकमेचा पारितोषिकांचा किताब बहुमान मिळणार आहे. दरम्यानचा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच कौतुक आहे दीपक दादा यांचं. दीपक दादा चौगुले साहेब यांच्या वतीने मात्र हे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यानचा पुन्हा एकदा एक चुकीचा बॉल पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल आहे. येस, व्हाईट बॉल. 24 रन झालेत. अवघ्या आता मात्र 6 धावांची गरज आहे. ओहो, जबरदस्त बिग हिट केला, हल्ला चढवलाय. बॉलला मात्र मैदानातून बाहेर पाठवता सागरला देखील मैदानातून बाहेर जावं लागलंय आणि विकेटचं पतन होतंय. कुठेतरी हवेने मात्र वेध साधला आणि दिशा बदलली बॉलची. कारण कुठेतरी वाटत होतं बॉल षटकाराची दिशा गाठतोय, पण तिकडे मात्र कॅच स्वरूपामध्ये आणखी एक विकेट आलाय. स्क्रीनवर आपण पाहतोय एक चिमुकली मॅचचा आनंद घेते, ती देखील, तिचं देखील स्वागत आहे. आई सोबत मात्र मॅचचा आनंद घेण्यासाठी दाखल झाली आहे. आपण बघितलं मित्रांनो, पहिल्या मॅच मध्ये मात्र 7 धावा हव्या असताना खळबळ उचललेली. आता देखील 7 धावा हव्यात. 6 चेंडूमध्ये 7 धावा. 6 धावांची गरज आहे. 6 रनांची गरज आहे. इथे बिग 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 हिट, फटका फसलाय. काय कॅच पकडली, लाजवाब, वंडरफुल. या क्षणाची सर्वोत्तम कॅच मात्र कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द नाईट आणि कॅच ऑफ द टुर्नामेंट. क्या बात है. एका हाती सुरेख चेंडू आणि सुरेख झेल देखील बघायला मिळाला. काय कॅच पकडलाय. आमच्या वेदांतने संपूर्ण चित्र त्याच्या UBC लाईव्हच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलंय. म्हणजे हा संपूर्ण कैद केलेला क्षण, कैद केलेली कॅच मी नक्कीच सांगेल. स्क्रीनवर आपण पाहतोय ज्यांनी मात्र अनुभवली नाही त्यांनी स्क्रीनवरती अनुभवायची आहे. काय कॅच पकडली, लाजवाब, वंडरफुल. किती वेळ बॉल हवेत होता आपण पाहतोय स्क्रीनवरती. ते पहा, अगदी स्लोवर पद्धतीने मात्र बॉल जात होता आणि काय कॅच आहे, वंडरफुल, लाजवाब. कॅच ऑफ द डे, झोकून दिलंय खरोखर. आणि आपल्या संघाला एक धावांची गरज आहे आणि त्याला माहिती आहे या गरजेला मात्र मी उतरणार. तर नक्कीच या क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने मात्र आज दाखल होत आहेत सन्माननीय विधान परिषद आमदार सन्माननीय सुनील
शिंदे साहेबांचं मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत आहे. आज आपण उपस्थित झालात. स्थानिक क्रीडांगण, स्थानिक विभाग आणि त्या माध्यमातून आज मात्र दाखल होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. विधानसभा परिषद आमदार माननीय श्री सुनील दादा शिंदे यांचं मात्र आगमन झालंय. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब आयोजित शिवगर्जना चषकात मात्र साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सुनील सर, आपण पाहिलं तर किती बॉल झालेत? बॉल किती झालेत? एक बॉल बाकी आहे मित्र, एक बॉल बाकी आहे. मागे या, मागे या. एक बॉल बाकी आहे. चला प्लीज, नो डिस्कशन. म्हणून वारंवार सांगत असतो, एक 12वा खेळाडू मंचावर पाठवायचा आहे. एक बॉल बाकी आहे आमच्या दोघांकडे, स्कोररकडे. एक बॉल बाकी आहे. एक बॉल बाकी आहे मित्रा. चला स्पीडअप घ्यायचंय, थोडी मॅच चालू करायची आहे फटाफट. क्या बात आहे. हा कॉन्फिडन्स आहे ना, असायला हवा प्रतीक, आणि तो तू दाखवलाय. प्रतीक असतील आणि कोण? वेदांतने. क्या बात आहे. गुणलेखनाच्या माध्यमातून नक्कीच त्यांनी देखील अचूकता बाळगली आहे. खरं तर 2 दिवस तब्बल प्रतीक आपल्याला गुणलेखक म्हणून लाभलाय, त्याचं देखील कौतुक करावं लागेल. आणि अतिशय न चुकता योग्यरित्या गुणलेखकाची भूमिका पार पडतोय. खरं तर प्रतीक याचं देखील कौतुक करावं लागेल. आता मात्र थरारक मॅच. 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. कोण जाणार महाअंतिम सामन्यात? अर्थातच प्रभात हा संघ दाखल झालाय, पण या क्षणाला ही सेमीफायनलच्या मॅच मधून कुठला संघ मात्र जाणार आहे? शेवटचा बॉल आणि रन मात्र येऊ दिला नाहीये. मॅचला आणखी मात्र थोडस संघर्ष वाढवताना पाहायला मिळतोय. 5 बॉल आणि 6 धावांची मात्र मॅच आली आहे. विशाल, आपण बघितलं पहिली मॅच देखील सहज घेतलेली, आणि सहज घेतलेली मॅच मात्र सहज घरी घेऊन जाते. तू देखील बघितलंस. आता मात्र मॅच मध्ये रंगतदार रंग आहे. 5 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. म्हणजे पहा ना, आज आपण जर या क्रीडांगणामध्ये पाहिलं ना, एकंदरीत 60 धावांचा पाठलाग झाला, 70 धावांचा पाठलाग झाला, पण 30 धावांचा पाठलाग होण्यासाठी देखील किती मोठा संघर्ष वाटायला आलाय. सहजासहजी मात्र 09 पॅकर संघ मॅच सोडत नाहीये. पण आपण पाहतोय 5 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन मिळालाय. व्हाईट बॉल. आता मात्र 5 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. अजूनही मॅच बनवू शकते काय? अनेक प्रश्न आहेत. 5 बॉल 7 ची मॅच बनवली प्रभातच्या गोलंदाजाने. बिग 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 हिट. हल्ला केलाय, हवाई सफर, आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 6 धावा आणि विजय मिळवलाय. चला लाईनअप कर.